अर्जदाराचे हमीपत्र। आता हे हमीपत्र आहे मित्रांनो, पुढे व्हिडिओत मी तुम्हाला सांगत आहे ते हमीपत्र जे कशा पद्धतीचं आहे त्याचं संपूर्ण फॉर्मॅट, त्याची PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला डाउनलोड करायला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र। तर हे हमीपत्र कशा स्वरूपाचं आहे तर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला इथं पाहायला मिळेल। फॉर्मॅट पहा, अर्जदाराचे हमीपत्र। आता याच्यामध्ये मित्रांनो स्वतः आपण घोषणा करणार आहे की या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टींमध्ये मोडत नाहीये। तर सुरुवातीलाच पाहूया, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा अधिक नाहीये। आता या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आला 2.5 लाखाच्या आतमधला। पुढचा आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य करदाता नाही, इन्कम टॅक्सवाला कोणी घरात नसेल तर तो फॉर्म भरू शकतो। पुढे आहे, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ, भारत सरकार, राज्य सरकार। तर मित्रांनो या शासनाच्या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये काम करत नसल्याबाबतचा या ठिकाणी आपल्याला हमीपत्र द्यायचं आहे। पुढे आहे, मी शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। तर पाहू शकता, शासनाच्या जर इतर योजना 1,500 पर्यंत आपण लाभ घेत असेल तर आपण याच्यामध्ये पात्र ठरणार नाहीये। अशा लाभार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये फॉर्म भरायचा नाहीये। जे 1,500च्या आतमध्ये लाभ घेत असतील तर यांनी नक्की फॉर्म भरा, कारण की या ठिकाणी आपल्याला शासनाने लिमिट ठरवून दिलेले आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार वगैरे नाहीये। पुढे आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन या ठिकाणी काम करत नाहीये। आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही। म्हणजे मित्रांनो 4 चाकी वाहन सुद्धा आपल्या नावावर नसणं खूप गरजेचं आहे। असेल तर ट्रॅक्टर असावा, जेणेकरून तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकता, कारण की शासनाने तसं नमूद केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। ट्रॅक्टर असेल तर काही हरकत नाही, तुम्ही इतर 4 चाकी वाहने जर खरेदी केली असतील तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरणार नाही। तर या पद्धतीचं हमीपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे आणि या प्रकरणाला जोडावं सुद्धा लागणार आहे। त्याच्यामुळे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, डाउनलोड करून तुम्ही वापरू शकता। तर या पद्धतीने हमीपत्र पाहिल्यानंतर खाली अर्जदाराची सही आहे, आपल्याला मान्य असल्याबाबतची सही आपल्याला या ठिकाणी करायची आहे, तरच आपला फॉर्म पुढे सबमिट केला जाणार आहे। खाली आपल्याला नोट पाहायला मिळेल की उक्त परिपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे। म्हणजेच आपल्याला हे परिपत्रक जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्यात यावी यासाठी असणार आहे। म्हणजेच आपली डिटेल याच्यामध्ये भरायची आहे आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण डिटेल पाहून आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे, किंवा ज्याच्याजवळ तुम्ही देचाल तो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे। त्याच्यामुळे डिटेल भरताना तुम्ही स्वतः व्यवस्थित डिटेल भरणं खूप गरजेचं आहे, चुकली तर तुमचंच नुकसान होणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती आपण पाहिली। खाली आपल्याला पोचपावती आहे, जी पोचपावती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरल्यानंतर ही पोचपावती आपल्याला त्या ठिकाणाहून मिळणार आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर ती पोचपावती आपल्याला मिळावीच लागेल, कारण की आपल्याला समजणार नाही की आपला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन झाला आहे का नाही ते। त्याच्यामुळे मित्रांनो या पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म फॉर्मॅट आहे। तुम्ही जर या योजनेमध्ये सहभाग घेणार असाल तर हा फॉर्म व्यवस्थित वाचा, व्यवस्थित भरा आणि ज्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून हा फॉर्म ऑनलाईन झाल्यानंतर त्याची पोचपावती आपल्याला मिळेल आणि आपण या योजनेमध्ये सहभाग किंवा याच्यामध्ये आपला पेन्शनला सुरुवात होईल। तर या स्वरूपात मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। शासनाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यामुळे, हा अर्ज प्रसिद्ध झाल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी अर्जाच्या प्रतीक्षेत आहेत। ऑनलाईन पद्धतीने आता कधी सुरू होईल, कोणाकडे देण्यात येईल याबद्दलची सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर देईन। तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।